कुपवाडच्या एकता कॉलनीत साकारणार सुसज्ज उद्यान. सांगली मनपा स्थायी समिती सभेत 49 लाखाच्या प्रकल्पास मंजुरी. सभापती अतुल माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सभा. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सन 2025-26 मधील तिसरी सभा आज गुरुवार दिनांक 22 एप्रिल रोजी मुख्यालय येथील कैलासवासी राजाभाऊ हरिभाऊ जगदाळे सभागृहात संपन्न झाली. स्थायी समिती सभापती श्री अतुल दत्तात्रय माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत कुपवाड परिसरातील नागरी सुविधांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण विकास कामांना मंजुरी देण्यात आली. सभेतील प्रमुख निर्णय आणि मंजुरी. महानगरपालिका क्षेत्रातील कुपवाड वॉर्ड क्रमांक 1 मधील एकता कॉलनी परिसरातील ओपन स्पेसमध्ये नवीन उद्यान विकसित करण्याच्या प्रस्तावास सभेने मान्यता दिली. या कामासाठी अंदाजित 49,99,845 रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. निविदा प्रक्रिया. इतर कामासाठी प्राप्त निविदांपैकी सर्वात कमी दराचे 52.56% कमी मक्तेदार श्री अजिंक्य राजेंद्र जाधव यांची निविदा मंजूर करण्यात आली. इतर विषय. मागील सभेचे कार्यवृत्त कायम करून सभापतींच्या मान्यतेने आलेल्या ऐनवेळेच्या विषयांवरही सविस्तर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली. उद्यानाच्या माध्यमातून शहराचे सौंदर्य वाढवणार सभापती अतुल माने. सभेच्या समारोप प्रसंगी सभापती म्हणाले की शहरातील मोकळ्या जागांचे रक्षण करून तिथे उद्याने विकसित करणे हे आमचे प्राधान्य आहे. कुपवाडमधील एकता कॉलनीतील या उद्यानामुळे स्थानिक नागरिकांना आणि लहान मुलांना विरंगुळ्याचे उत्तम साधन उपलब्ध होईल. नियोजित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने हे काम पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.